आज महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलवर तुम्ही भेट दिली, काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम सर्व पिंपरी चिंचवडकरांना नमस्कार करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मी सर्वप्रथम पाणी, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण या सर्व गोष्टींवर केंद्रित स्वतःचा विकास जो असेल शहराचा तो केंद्रित करण्याचा ह्या प्रक्रियेवर केलेला आहे. आणि त्यामुळे मी पाण्याला पहिली व्हिजिट दिली. त्याच्यानंतर आपल्या शहरातला पांढरा हत्ती ज्याला म्हणला जातं त्याच्यावर फक्त शहरच नाही तर पुणे ग्रामीणचे भरपूर पेशंट इथे येऊन स्वतःचा जीव वाचवतात किंवा ट्रीटमेंट घेतात. असं वायसीएम हॉस्पिटल आणि आता सरांनी मला प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेनंतर सर्वात चांगली आरोग्य सेवा कोण देतात असं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका देते. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फक्त शहरातील नव्हे तर 35% बाहेरचे पेशंट इथे येऊन ट्रीटमेंट देतात. त्यामुळं अजून आरोग्य सेवा कशी वाढवण्यात येईल याकडे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. तुमच्या डोक्यातली कल्पना काय आहे? माझ्या डोक्यात हे आता आयसीयू जे आहेत इथे 48 आयसीयू आहेत वायसीएम मध्ये, पण ते अपुरेच पडतात. ते खूप कामगार नगरी असल्यामुळे खूप गरीब पेशंट येथे उपचारासाठी येत असतात, जे थकलेले असतात, मानसिक दृष्ट्या पण त्यांचं सर्व मोरल डाऊन झालेलं असतं. अशा लोकांना अजून आम्ही 100 बेड या 5 वर्षात कसे करता येतील त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि सौभाग्याने 7व्या मजल्यावर पूर्ण जागा सरांनी सांगितली, त्याला फक्त डेव्हलप करायची आणि बेड आणि फर्निचर आणून मॅन पॉवर तिथं उपलब्ध करून द्यायची. आणि एक 32 प्रभागांमध्ये एक आरोग्य मंदिर, चालतं बोलतं आरोग्य सेवा म्हणजे ते एक क्लिनिकच असणार आहे. तिथं ओपीडी, एक स्मॉल ॲम्ब्युलन्स टाईप, तिथं एक बेड, गोळ्या औषधं आणि एक डॉक्टर, एक नर्स, एक कर्मचारी, अशा पद्धतीने 32 प्रभागांमध्ये आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. दिवसेंदिवस कॅन्सरची समस्या वाढत चाललेली आहे, कॅन्सर विषयी काय सांगाल? कॅन्सर हे कॅन्सरचं 100 बेडचं इथं आपण थेरगावला नवीन आता उपलब्धी चालू झालेली आहे, ते लवकरच चालू होईल. आणि बन हॉस्पिटल सुद्धा तालेरामध्ये आता चालू करत आहेत. तुम्ही आज पूर्ण पाहणी केली, वायसीएम मध्ये पूर्ण स्वच्छता दिसली, पूर्ण स्वच्छ वायसीएम आहे, परंतु पेशंटच्या नातेवाईक किंवा कोणी इथं गुटखा आणि ते तंबाखू आतमध्ये येणार नाही याच्याविषयी तुम्ही काय सांगाल अधिकाऱ्यांना? हे सर्व नागरिकांनाही नम्र आव्हान करेन की आपला सिव्हिक सेन्स हा सर्वांनी जागृत करावा. आपलं शहर स्वच्छ शहर दिसलं पाहिजे. आणि असं आरोग्य मंदिरात तर स्वतःचं भान ठेवून आपण हे बाकीचे जे अस्वच्छतेचे पर्याय करतो ते वापरू नयेत. आणि डॉक्टरांनाही सांगल इथं जो येईल त्यांच्यावर कारवाई कशी करता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.